कसला भारी सुगंध सुटलाय। मम्मा पण अशीच खिचडी बनवायची ना? वा। वाव। सावरताई, नाहीतर मला यावं लागतं बघ। पांडुरंगानेच पाठवलंय तुला। त्या सावळ्याची जणू सावली असतो, मग तो का नाही ना तुझ्या मदतीला? किती छान बोलतोस तू। तुला गोड वाटलं ना? मग झालं तर। तुझ्याशी बोलताना असं वाटतं। काय वाटतं ताई? वर्षानुवर्ष बोलते तुझ्याशी। तू वर्षानुवर्ष स्वतःशीच बोलत असशील, म्हणून तुला वाटतं की तू माझ्याशी बोलतेस। अशी बघू नकोस ना ताई, मी मावत नाही नजरेत। चल चल। अरे वा, या 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 या, अगदी वेळेवर आलात तुम्ही। धरू लागतो मी। नाही, नको नको, राहू दे। मी ठेवते तिथे। बर या या। चल या या या। इथे ठेव। विठुराया, तुझ्यापासून काहीच लपत नाही रे। सगळं तूच घडवून आणतोस। सारंग सरांना सुखरूप ठेव आणि माझ्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। रामकृष्ण हरी। ताराचा आवाज आहे ना?
खोकते की काय? हिच्या तब्येतीला काय झालं आता? बघावं लागेल. तुझे खूप खूप आभार. आज फक्त तुझ्यामुळे हा प्रसाद मी इथवर आणू शकले. बहुतेक या कामात तुझा हातभार लागावा अशी विठुरायाचीच इच्छा होती. अगं माझी इच्छा होती. म्हणजे विठ्ठलाची इच्छा म्हणू शकते तू. अगदी खरं आहे. बरं तू जेवायला बस. असं कसं? अशी अर्ध्यावर साथ नाही सोडणार मी. ज्याच्यासाठी आलोय ते पूर्ण करूनच जाणार. म्हणजे नाही समजलं मला. अगं काय ताई तू पण, लोकांना प्रसाद द्यायचा आहे ना. अरे हो, तू इथेच थांब. मी पंक्तीची तयारी करते. माऊली, ज्यांचं कोणीही नाहीये त्यांचा तो विठुराया असतो. आज एकादशी आहे, म्हणजेच माझ्या पांडुरंगाचा दिवस. मी फक्त त्याचे नाही तर तुमचे सुद्धा आशीर्वाद घ्यायला आले इथे. आणि हो, आज मी स्वतः तुम्हा सगळ्यांसाठी खिचडी बनवून आणली. काही कमी जास्त असेल तर गोड मानून घ्या. पांडुरंग हरी. चला पुढे जाते. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.